नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला शिळ्या चपातीपासून मस्त अशी रेसिपी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा एक चपाती घेतलेली आहे। ही शिळी रात्रीची चपाती आहे। खूप रेसिपी ह्याच्या अगोदर पण मी अपलोड केलेल्या आहेत शिळ्या चपातीच्या। तवा गरम करत ठेवलेला आहे आणि चांगला गरम झालेला आहे। तर ह्याच्यावर ही चपाती ठेवून घ्यायची। गॅस आहे मीडियम आणि मीडियम गॅसवर आपल्याला ह्याला कडक भाजून घ्यायचं। तेल वगैरे लगेच आपल्याला लावायचं नाहीये। थोड्या थोड्या वेळानं असं चांगलं असं आपल्याला फिरवून असं पलटी उलटा करून असं फिरवून थोडंसं भाजून घ्यायचे आणि त्याच्यानंतर आपल्याला ह्याला तेल लावून एकदम क्रिस्पी करून घ्यायचे। फिरवून बघा 2-2 मिनिट मी अशी थोडीशी कडक केलेली आहे। एकदम पण कडक झालेली नाही आहे, कारण आपण आता ह्याला तेल लावायचं। तेल लावल्यानंतर ही क्रिस्पी करून घ्यायची मीडियम गॅसवर। गॅस आहे मोठ्या बर्नलचा, बारीक गॅसवर जरी केलं तरी चालेल। तेल म्हणा, तुम्ही बटर लावू शकता, बटरनं पण छान अशी चव येईल त्याला। सगळ्या साईडून बघा मस्त असं तेल लावून घेतलेलं आहे। आता हे थोड्या वेळानं असं फिरवत राहायचं, नाही तर काय होईल माहिती आहे का, जर नाही फिरवलं तर एकाच जागी आपली ही करपून जाईल बघा हे अशी। तर त्यासाठी एकदम आता गॅस बारीक करायचा आणि आपण ह्याला नुसतं फिरवत राहायचं, जेणेकरून एकदम मस्त अशी कडक होईल। मस्त बघा आता अशी क्रिस्पी झालेली आहे, एकदम पापडासारखी कडक झालेली आहे अशी। आता काय करायचं माहिती आहे का, गॅस बंद करायचा, कारण बारीक गॅस केला होता पहिलं तर आपण मीडियम गॅसवर केलं होतं। नंतर मी तेल लावल्यानंतर थोडं भाजल्यानंतर परत मी बारीक केला होता। तर हा तवा थंड होस्तोवर मी थोडंसं असंच आपल्याला हलवत राहणार आहे की अजून कडक होईल ती। तवा थंड झालेला आहे, त्याला मी काढून घेते। काढून घेतलेला आहे। आता तुम्हाला मी सांगते, तुम्हाला जर असं तव्यामध्ये जर भाजायचं नसेल का नाही, तर थोड्याशा तेलामध्ये फ्राय जर करून घेतलं ना, तर एकदम पापडासारख्या होतात। तशा पण रेसिपी आपल्या चॅनलवर मी अपलोड केलेल्या आहेत। आता आपल्याला ह्याला लावायला बघा ही चटणी मी लावणार आहे, आणि ही जी इमली चटणी आहे ना, म्हणजे चिंचची चटणी, ही आपल्या शॉर्ट चॅनलवर अपलोड केलेली आहे। तुम्ही करून बघा, ही भाकरीवर चपातीवर ह्याच्यावर छान लागते। चाट जर कोणत्या चाटच्या पद्धती जर कोणत्या वेगवेगळ्या जर पाहिजे असेल ना, त्यामध्ये असं 1 चमचा 2 चमचे जर तुम्ही टाकलं तर चालेल। तुम्हाला पाहिजे तर तुमच्याकडे ही चटणी नाही आहे बनवलेली, तर तुम्ही ह्याच्यामध्ये टोमॅटो सॉस पण लावू शकता। आता हे मी लावून घेणार आहे सगळीकडून। मी लावून घेतलेलं आहे बघा चिंचची चटणी जी आपण केली होती ती। आता हे मी एका साईडला ठेवून देते। वाडगं घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये बघा छोट्या आकाराचे मी बटाटे शिजवून घेतलेले आहेत। तुकडे जरी असे केले ना तरी पण चालू शकतात बघा, अशा पद्धतीमध्ये किसून पण टाकायची गरज नाही आहे। आणि मी छोटे घेतले, तुम्ही मोठे जरी घेतले तरी चालू शकते बघा। असे बारीक करून घेतलेत बघा हातानं। आता ह्याच्यामध्ये बघा ही मक्याचं बी आहे, हे शिजवून घेतलेलं। शिजवताना एकदम थोडंसं असं मीठ टाकलेलं आणि ही फ्रेश मका आहेत बरं का, त्यात टाकायचं आपल्याला थोडासा कांदा, चमच्याच्या मापाने 1 ते 1.5 चमचा जरी टाकला तरी पण चालेल। थोडेसे टोमॅटो, थोडीशी कोथिंबीर, ह्यात टाकणार आहे हे मी पापडी जी आपण शेवपुरीला वगैरे वापरतो, ही कशा बनवायची ह्याच्या पण रेसिपी आपल्या चॅनलवर अपलोड केलेल्या आहेत। आणि एखादी गोष्ट ह्यातली जर तुमच्याकडे नसेल तर नाही टाकली तरी पण चालते। शेव आहे बघा अशी, मी भाजीसाठी बघा ही शेव आणते, ह्याच्या पण रेसिपी मी खूप साऱ्या अपलोड केलेल्या आहेत भाजीच्या। ह्याच्यामध्ये खारी शेव घेतलेली आहे बघा थोडीशी। ह्याच्यामध्ये बघा फुटाणे टाकणारे, फुटाणे कसे बनवायचे ह्याची पण रेसिपी मी अपलोड केलेली आहे। हे पिवळ्या कलरचे फुटाणे आणि हे बघा आपले साधे फुटाणे, हे पण कसे बनवायचे ह्याची रेसिपी अपलोड केलेली आहे। हे खरदाण्याची पण रेसिपी अपलोड केलेली आहे। हे तिखट डाळ आहे, चण्याची डाळ। ह्याच्यामध्ये मिरची पावडर थोडीशी टाकणार आहे, ही तिखटवाली पण आहे आणि कलरवाली पण आहे। ह्याच्यामध्ये साधं मीठ चवीप्रमाणे टाकायचं सगळं। ह्याच्यामध्ये घेतलेला आहे हा चाट मसाला। चाट मसाला कसा बनवायचा त्याची पण व्हिडिओ मी अपलोड केलेली आहे। त्याच्यामध्ये टाकणार हे बारीक शेव, जी शेवपुरीवर पाणीपुरीवर वापरतात ते, त्यात टाकणार आहे थोडासा एकदम लिंबाचा रस, अर्धा लिंबू घेतलेला आहे, म्हणजे 1 चमचाभर रस टाकला तरी चालेल। आता हे सगळं मिक्स करायचं। मिक्स करून घेतले बघा मस्त असं। आता परत प्लेट घेतलेली आहे, जी आपण ही चपाती भाजून घेतली होती त्याच्यामध्ये। आता ह्याच्यामध्ये ही जी चिंचची चटणी 1 चमचा टाकायची, आपल्याला जास्त टाकायची नाही। ही पण आपण चांगली मिक्स करून घेऊया। मिक्स करून घेतलेली आहे। आता हे सगळं आपल्याला ह्याच्यावर टाकून घ्यायचे, हे बघा अशा पद्धतीमध्ये। आता तुम्हाला सांगते, तुम्हाला जर असं कालवून जर टाकायचं नसेल ह्याच्यामध्ये तर तुम्ही 1 टाकू शकता, पण असं थोडीशी चव छान येते म्हणून मी असं अशा पद्धतीत मिक्स केलेलं आहे। आणि जर आपल्याला तुम्हाला जर शिळ्या चपातीचं जर नसेल तर आपले उडदाच्या डाळीचे पापड, मूग डाळीचे पापड असं जर काय असेल तर ते पण भाजून त्याच्यावर पण तुम्ही अशा पद्धतीनं ठेवू शकता। नाहीतर ताजी जरी चपाती असेल तर ताजी चपाती थोड्याशा तेलामध्ये फ्राय करून नितळायची, पूर्ण नितळली जाते, त्याला काय तेल राहत नाही बघा। हे मस्त असं झालेलं आहे। काय होतं माहिती आहे का, मुलांना काहीतरी वेगळं पाहिजे असतं हमेशा खायला, अशा पद्धतीचं घरच्या घरी आपण जे करून देऊ ना एकदम छान असं। आता मी थोडा कांदा ठेवला होता, तो कांदा टाकून घेते ह्याच्यावर। अशा गोष्टी काय होतात माहिती आहे का, आपण स्वतः बनवायचा प्रयत्न करायचा काहीतरी घरामध्ये, टाईम असेल तर जरूर करा तुम्ही। आपल्याला पण खायला भेटतं काहीतरी वेगळं आणि मुलांना पण काहीतरी वेगळं भेटतं।
आणि हे सगळे जे आपण शेव छोटी बिटी असे जे शेव जे आपण केलेले आहे छोटे छोटे पाकिटंसुद्धा विकत भेटतात आजकाल 5-5 रुपयाला भेटतात. ते जरी तुम्ही आणले तरी चालू शकतात. थोडीशी एकदम बघा ह्याच्यावर मी कोथिंबीर टाकणार आहे. आता आपण ह्याच्यावर टाकूया थोडीशी शेव. मस्त लागतं बघा. आता हे अशा गोष्टी जर आपण बाहेर गेलो ना खायला तर एकदम बघा जास्त पैसे घेतात बघा. जर आपण घरात जर काहीतरी केलं ना असं बनवलं तर चवीला पण छान आणि मस्त असं लागतं. करून बघा. रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा.